आरू, तू नाहीयेस याची बायको? त्या प्रियाच्या गावात आदित्यची बायको बनून थोबाड वर करून नाही मिरवलंस तू? त्याच्या नावाचं मंगळसूत्र नव्हती घालत गळ्यात? हा प्रीतम हा तुझा ब्रदर इन लॉ नव्हता? त्या प्रियाच्या बापासमोर तुम्ही दोघांनी हस्बंड वाईफचं नाटक नाही केलं? सांग ना. काय झालं? इतके दिवस तिकडे नवरा बायको बनून एकत्र राहत होतात तुम्ही, मग तिकडे नक्की काय काय केलं हे सगळं सांग आता तुझ्या देवी आईला. आदित्य, इतकं काही लपवलं तुम्ही आमच्यापासून? अरे तिकडे नेमकं काय घडलंय एका शब्दाने जरी तुम्ही सांगितलं असतं ना आम्हाला तरी. थांब श्रीकांत. आदित्य, ही दिशा ही तर परकीच आहे. तुम्ही दोघं माझी मुलं आहात ना रे, आणि तरी फसवलत मला. एका मुलीसाठी इतकं केलं, ते का केलं, काय केलं, कधी केलं, कसं केलं, त्यांनी मला फरक पडत नाही. मला फक्त एकाच गोष्टीने फरक पडतो, आणि ते म्हणजे माझी मुलं माझ्याशी खोटं बोलली. पण ठीक आहे, त्यातही तुमची चूक नाही म्हणा. कदाचित आमचेच संस्कार कमी पडले असतील. आज मी एक आई म्हणून कमी पडले. नाही अहिल्या मॅडम, तुमच्या संस्कारांचाच विजय झालाय. म्हणूनच तर माझ्यावर प्रेम असतानाही प्रीतम सर मला सोडून तुमच्याकडे परत आले. तुमचे संस्कार डावलून जर ते तिथे थांबले असते ना, तर आज या बोहल्यावर नवरदेवाच्या वेशात उभे नसते. आदित्य सरांनी गोष्टी लपवल्या कारण त्यांना आमच्या प्रेमाबद्दल खात्री होती. त्यांना असं वाटलं की आधी ते गावी येऊन आबांचं मन जिंकतील आणि मग तुम्हा सगळ्यांना येऊन सांगतील. पण नशीब बघा ना, जसं आपण ठरवतो तसं होत नसतं. प्रीतम सरांना आणि मला पण आमच्या प्रेमापेक्षा आमच्या घरच्यांचे संस्कार, मान सन्मान, स्वाभिमान जास्त महत्वाचा वाटला. म्हणूनच तर एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही आम्ही समजुतीने वेगळे झालो. देवी आई, प्रीतम सरांसमोर दिशा मॅडमचं खरं रूप आलं तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगण्याचा लई प्रयत्न केला. पण दिशा मॅडमनी प्रत्येक वेळेला त्यांना खोटं ठरवलं. मग आपल्याकडे प्रिया मॅडम आल्या. खरं प्रेम काय असतं हे प्रीतम सरांना प्रिया मॅडम मुळे कळलं. आधीचे प्रीतम सर आणि आताचे बदललेले प्रीतम सर हे फक्त प्रिया मॅडमच्या प्रेमामुळे शक्य झालं. प्रिया मॅडम मुळे प्रीतम सरांचा आत्मविश्वास वाढला, कामात लक्ष देऊ लागले, ते घरच्यांची काळजी करू लागले. आई आई मला सांग, तुला माझ्यात होणारा बदलही दिसत नाहीये का? मी तुला जीव तोडून सांगतोय आई, प्लीज हे लग्न थांबव. मी सुखी नाही राहणार ग या लग्नात. दिशा मॅडम, त्यांनी तर समजा उलटच केलं. प्रत्येक वेळी प्रीतम सरांचा अपमान करत आल्या. त्यांना नको नको ते बोलायला लागल्या. त्यांचा आत्मविश्वास खच्ची करत आल्या. समद्यांसमोर त्यांना कमीपणा दाखवून त्या त्यांना कसं सांभाळून घेतात हे त्यांना दाखवत आल्या.
देवी आई, मी खरं सांगते, आदित्य सरांना जेव्हा दिशा मॅडम बद्दल समजलं, दिशा मॅडमचं सत्य समजलं, तेव्हा आम्ही दोघं तुम्हाला सांगायला येणारच होतो. पण त्यावेळी सुद्धा दिशा मॅडमनी मोठ्या चालाकीनं प्रिया मॅडमना आपल्या घरातनं हकलवून लावलं. सासू भाऊ, ती मला म्हणत होती की तुझी या घरात राहण्याची लायकी नाहीये, या घरची सून होण्याची लायकी नाहीये, तू प्रीतमची बायको होण्याची लायकी नाहीये. आणि म्हणून आधी आम्ही प्रियाच्या घरी जाऊन तिच्या बाबांची समजूत काढायचं ठरवलं. आणि तिथे असताना ही दिशा बेसावध होईल आणि काहीतरी चूक करेल, आणि अगदी तसंच झालं. आणि म्हणूनच आज सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. आई, आम्ही फक्त आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी गेलो होतो. आई बघ, आबासाहेब खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा प्रॉब्लेम आहे फक्त की त्यांना श्रीमंत माणसांचा राग आहे. आणि म्हणूनच आम्ही गरीब नोकर बनून त्यांच्या घरी राहिलो. त्यात त्यांचा गैरसमज झाला की ते मला आणि पारूला नवरा बायको समजून बसले. परिस्थिती अजून कठीण होऊ नये म्हणून मी काही खरं खोटं केलं नाही. पण आई, ट्रस्ट मी, माझ्या आणि पारूमध्ये तसं काही नाहीये का? प्लीज या बाबतीत माझ्यावर विश्वास ठेव. अहिल्या मॅडम, मी सुद्धा होते त्यांच्यासोबत. आदित्य सरांनी पडेल ती कामं केली, शेती, घरकाम. प्रीतम सरांनी तर गोठाही सांभाळलाय. देवी आई, तुम्ही प्रीतम सरांचं ते रूप बघायला पाहिजे होतं. आणि आई, एका क्षणाला प्रियाचे बाबा प्रिया आणि प्रीतमच्या लग्नासाठी तयारी झाले होते. पण आम्हाला खोटं बोलून काही जिंकायचं नव्हतं. म्हणून आम्ही त्यांना सगळं खरं खरं सांगितलं. आम्ही तुमची मुलं होते. अहिल्यादेवी किर्लोस्करांची मुलं आहेत म्हटल्यावर त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं. आम्ही खोटारडे आहोत म्हणून प्रियाला आम्हा सगळ्यांची नातं तोडायला सांगितलं. प्रीतमने त्यांना वचन दिलं की परत तिच्याशी संबंध ठेवणार नाही आणि इकडे निघून आला. आणि आई, फक्त तुझ्या शब्दाखातर, तुझा मान ठेवण्यासाठी म्हणून तो या लग्नासाठी तयार झाला. ए, आता का आलीयस मग इथे? हा, अहिल्या मॅडमची माफी मागायला. माग मग. अहिल्या मॅडम, हो, प्रत्यक्षपणे का होईना, पण ह्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मला प्लीज माफ करा. मग अहिल्यादेवी किर्लोस्कर, मी हे सगळं का केलं ते कळलं ना आता. का? कारण हा आमच्या घरचा, किर्लोस्कर कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. यात मध्ये पडायचं धाडस सुद्धा करू नकोस. मोहन, दिशाला तिच्या योग्य जागी पोहोचवादी, बाकीचं सगळं नंतर बघू. हो वहिनी, मी मगाशीच पोलिसांना फोन केलाय. येतीलच ते इतक्यात. मोहन अंकल, पोलीस? सासू मॉम, सासू मॉम, तुम्ही मला पोलिसांमध्ये देणार? दिशा, तू एका मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, पारूला गुंडांकडून किडनॅप करून तिला मारायचा प्रयत्न केलास. अजून काय अपेक्षा आहे तुझी? आणि मीरा, तुझी मुलगी हे सगळं करते तुला माहित होतं ना? तूही सामील होतीस का या सगळ्यात? आपल्या इतक्या वर्षांच्या मैत्रीला काळं फासलंयस तू. प्लीज माझ्या मुलीला माफ कर. तिची चूक पदरात घे प्लीज. चुका पदरात घेतल्या जातात, गुन्हे नाही. तुझी मुलगी गुन्हेगार आहे. बोला मॅडम. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा हिला. हिच्या विरुद्धचे सगळे पुरावे तुम्हाला मिळतील. मॅडम घ्या, ताब्यात घ्या.
आदित्य एक मिनिट थांबा, एक मिनिट. आदित्य बघ, ऐक आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. बघ मी ना इथून पुढे एकदम नीट वागेन. मी काहीच त्रास नाही देणार, कुणाला कुठलाच फालतूपणा नाही करणार. हे बघ, मी इतकी चांगली वागेन ना की मी या घरातली पुढची अहिल्या देवी की. नाही, मला नाही व्हायचं अहिल्या देवी किर्लोस्कर. मी दामिनी होईन. मी दामिनी. आणि बोल ना यार. हे बघ, मला नाही जायचं जेलमध्ये. प्लीज मला काहीतरी हेल्प कर ना. आपली युती आहे ना, तू विसरलीस का आपलं प्लॅनिंग? अरे देवा, काय वेडी आहेस का तू? ही ना वहिनी खोटारडी आहे. हा, आतापर्यंत या सगळ्यांवर आरोप करत होतीस ना, ते कमी पडले म्हणून आता माझ्यावर आरोप करतेस. पोलीस हिला ना घेऊन जा. सॉरी वहिनी आदेश देतात ना. वहिनी तुम्ही द्या आदेश. घेऊन जाईला. हुशार आहे ना मी. नाही प्लीज. आहे बघा, मी एकदम नीट वागेन. मी प्रीतमला सोडून मी प्रीतमला सोडून देईन. प्लीज मला नका असं करू. मला नाही जायचं जेलमध्ये. यु नो जेल इज व्हेरी अनकम्फर्टेबल. तिकडे एसी पण नाहीये. प्लीज. आहे तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे. निघ. नाही जायचं प्रीतम, प्लीज प्लीज. हे स्टॉप. हे, मला सगळ्यांना वाटत असेल मी कायमची निघून चालली आहे. मी कायमची नाही जाते. हे सगळं लक्षात ठेवणार. मी परत येऊन तुमच्या सगळ्यांची वाट लावून टाकणार. मी परत येणार आहे. चल निघ. मला नाही जायचंय. प्लीज, मला नाही जायचंय. माझा नवरा बोलवतो. प्लीज. थँक्यू सो मच. यांना पण घेऊन जा. चल चल. हो. यम. चला ना. चला. मिहीर, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझं स्टेटमेंट आहे. आई, अहिल्या, माफ कर ना सगळ्यांना. प्लीज माझ्यासाठी. माफी तर दूरचीच गोष्ट. मला यातल्या कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. अहिल्या देवी किर्लोस्कर यांना कधीही माफ करणार नाही. प्रियाला तिच्या घरी पोहोचवायची व्यवस्था करा. मलाही माफ करणार नाहीस? छाया दादा. का? एक भाऊ तुझ्या दारात तुझी माफी मागायला आलाय.
अरे बाप रे, हा तर बहिणींचा भाऊ निघाला. मी त्या दिवशी नको नको ते बोलली, पण ते दिशाच्या नादी लागून. आता मी सुधारली आहे ना. मी तुला ओळखू शकलो नाही अहिल्या. मी तुझं माहेर तोडलं. यानंतर माझ्या समोर कधीच येऊ नकोस अहिल्या. तुझं तोंड पाहिन ना मी अहिल्या, तो शेवटचा दिवस असेल माझा या जगात. तुला माझ्यापासून दूर ठेवलं म्हणजे तू माझ्या स्वप्नांसाठी झटत होतीस आणि मी मात्र तुझ्याबद्दल गैरसमज करून घेत होतो. मी तुला स्वार्थी समजत राहील. एक भाऊ त्याच्या हक्काच्या बहिणीकडे माफीची अपेक्षा घेऊन आलाय. माफ करशील ना? कित्येकदा वाटलं तुझ्याकडे यावं, तुला भेटावं, तुला डोळे भरून बघावं, बोलावं, मन मोकळं करावं. कित्येकदा मी गावाला यायला निघाले सुद्धा होते, पण गावाच्या वेशीपासून परत गेले. कारण तुझा शब्द माझ्यासाठी प्रमाण होता, आहे आणि राहील. त्यामुळे मन मारून जगत राहिले. पण आता बास, आता नाही असं जगायचंय मला. पण आता मला सांग दादा की ही शपथ सुटली. प्लीज सांग ही शपथ सुटली. सुटली शपथ अहिल्या. आता मी काही मागितलं तर देशील? अरे माझ्या जीवासहित सगळं तुझं असतं रे. तू फक्त मागायचा अवकाश सगळं देऊन टाकेल. तुझा जीव नकोय, पण माझा जीव सांभाळशील. प्रिया, ही माझी लेक चिमुकली प्रिया. तुझा जीव की प्राण होती, आठवते ना तुला? हिला सांभाळशील ना? अहिल्या, आदित्य आणि प्रीतमला मी माझ्या घरी होते तेव्हा खूप राबवलं. गोठ्यात काम करायला लावलं. ह्या प्रीतमला तर प्रतापने कुस्तीत आपटलं सुद्धा. आणि ही पारू, ही तर मला प्रियासारखीच आहे, माझ्या मुलीसारखी. पारू, आज जर का तू नसतीस ना तर मी इथे कधीच आलो नसतो आणि मला माझी बहीण भेटलीच नसती. खरं काय ते कळलंच नसतं. तू मला बापाचं सुख दिलंस. आणि अहिल्या, पारूबद्दल मनात जरा सुद्धा शंका ठेवू नकोस. आदित्य आणि पारू माझ्या घरी नवरा बायको म्हणून राहिले खरे, पण त्यांनी कधीही त्यांची मर्यादा ओलांडली नाही. हा आदित्य तर अगदी स्वाभिमानी आहे, तुझ्यासारखाच. तो कधीच काही चुकीचं करू शकणार नाही. या सगळ्यांना माफ कर.